शूलभेद महिमा वर्णन अध्याय 88 वा शूलभेद महिमा कथन ओम नमो नर्मदाय उत्तानपाद उवाच कस्मिन् काले च क्रियते श्राद्धं दानं च शंकर तीर्थयात्रा कथं कार्या आतिथ्यम कथयस्व नः। उत्तानपाद राजाने विचारले, हे श्री शंकर, श्राद्ध दान तीर्थयात्रा व आतिथ्य कोणत्या वेळी केले जाते ते आपण आम्हाला सांगावे। श्री महादेव बदले, पितरांकरता पुण्य सर्वकालीन उत्तम असते। स्नान दान तर्पणासाठी हे तीर्थ असेच पवित्र आहे। विशेषतः चतुर्युगादी तिथींना महात्मा श्राद्ध करतात। हे वत्स 14 मन्वंतरादी तिथींबद्दल तुम्ही ऐकावे। आश्विन शुक्ल नवमी, कार्तिकी द्वादशी, चैत्री भाद्रपदी तृतीया, आषाढी दशमी, माघी सप्तमी, श्रावण कृष्ण अष्टमी, आषाढी पौर्णिमा, फाल्गुनी अमावस्या, पौष एकादशी, कार्तिकी फाल्गुनी चैत्री ज्येष्ठी पौर्णिमा या मन्वंतरादी तिथी अनंत फलदायी सांगितल्या आहेत। उत्तरायण व दक्षिणायन संक्रांती, कार्तिकी माघी वैशाखी तृतीया, चैत्री षष्ठी व भाद्रपद पौर्णिमा हे सर्व श्राद्ध काळ आहेत। या काळात केलेले दान अक्षय होते। चैत्री शुक्ल एकादशीला उपवास करून श्री विष्णू चरणी रात्री जागरण करून यथाशक्ती सोने गाय व वस्त्र दान करावे। धूप दीप नैवेद्य माळा पुष्प आदीने श्री विष्णूचे पूजन करून जो पौराणिक कथा कीर्तन करतो, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्व वेदांचे सूक्त जपतो, तो ब्राह्मण सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो। जो प्रातःकाळी श्राद्ध करून प्रयत्नपूर्वक ब्राह्मणाला भोजन देऊन यथाशक्ती सोने गाय व वस्त्र देतो, त्याचे पितर महाप्रलयापर्यंत तृप्त राहतात आणि श्राद्ध करणारा मरणोत्तर विष्णू लोकात राहतो। त्रयोदशीला गुहावासी श्री महादेवास जावे। तिथे मार्कंडेश्वराच्या दर्शनाने मनुष्य पापमुक्त होतो। उत्तानपाद राजाने विनवले, श्री महादेव, त्या गुहेतील अतिसुंदर लिंगासंबंधी व त्याच्या प्रतिष्ठापनेसंबंधी आख्यान मला सांगावे। श्री महादेव बदले, ते त्रैलोक्यात प्रसिद्ध मार्कंडेश्वर लिंग आहे। तिथे बृहद्रथंतर नावाचे सामवेदाचे सूक्त, अथर्वशीर्ष, वृषाकपी नावाचे अथर्वहृदय व शिवसंकल्प सूक्त जपून ब्राह्मण सर्व पापातून मुक्त होतो आणि शिवलोकात जातो। जो भक्तीने त्या शिवलिंगास स्नान घालतो त्यास निसंशय गोदानाचे फल मिळते। तिथे मधुमिश्रित खिरीचे ब्राह्मणाला भोजन द्यावे। तिथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्यास 1000 ब्राह्मणाला भोजन दिल्याचे पुण्य फल मिळते। सोने चांदी आणि वस्त्र ब्राह्मणाला भक्तिपूर्वक द्यावे, त्यामुळे देव मनुष्य व पितर तृप्त होतात। चंद्र सूर्यग्रहणात तिथे भक्तीने स्नान करून श्री महादेवाचे पूजन करावे। विशेषतः जप होम करून वेद पारंगत ब्राह्मणाला यथाशक्ती दान करावे। अश्वरत्न गजरत्न तुलापुरुष सप्तधान्यांनी पूर्ण छकडा दान करावा। उत्तम नांगर तरणा बांड धुरंदर बैल गाय जमीन तीळ व सोने सत्पात्री ब्राह्मणाला त्याच्या इच्छेनुसार द्यावे। स्वार्थी अपात्र विद्वानाला काहीही देऊ नये। सर्व प्राण्यांना पृथ्वीच धारण करते तेव्हा ब्राह्मणाला सस्यशालिनी जमीनच द्यावी। हे राजेंद्र, गोदानाच्या पुण्यफलासंबंधीही तुम्ही ऐकावे। जोपर्यंत वासराचे 2 पाय व मुख योनीत असतात तोपर्यंत ती गाय पृथ्वीतुल्य असते। जोपर्यंत गाय गर्भमुक्त करत नाही तोपर्यंत एनकेन उपायाने ती ब्राह्मणाला द्यावी। जणू त्याने पर्वत जल व जंगलासहित संपूर्ण पृथ्वी दान केली। ती गाय 21 कुलांना तारते। रुप्याचे खूर कास्य दोहनी वासरासहित दुभती गाय महापुण्यवान मनुष्य चंद्रग्रहणात दान करतात। राजा, सर्व दानाच्या पुण्याची गणती करता येते, पण चंद्र सूर्यग्रहणात केलेले दान अगणित असते। जिथे गायी दिसतात तिथे सर्व तीर्थे आहेत आणि तिथेच निसंदेह श्री विष्णू असतो। जो मनुष्य या तीर्थांचे स्मरण करून यात्रा करतो अथवा या तीर्थांचे महात्म्य श्रवण करतो तो श्री महादेवाचा गण होतो। काय सांगतात, जिथे गायी दिसतात तिथे सर्व तीर्थे आहेत।
गाईला सर्व तीर्थमयी असंही म्हटलं जातं आणि तिच्या कोणत्या भागात काय काय अधिष्ठान आहेत हे सुद्धा एका अध्यायामध्ये आपल्याला वर्णन केलेलं आहे, की तिच्या प्रत्येक शिंगात काय आहे, सर्व काही वर्णन एका अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामुळे तिच्या संपूर्ण शरीरामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये कोणत्या कोणत्या देवता वस्ती करतात हे दिलेलं आहे. त्यामुळे सर्व तीर्थमयी अशी गाय असते. जिथे गायी दिसतात तिथे सर्व तीर्थे आहेत आणि तिथेच निस्संदेह श्री विष्णू असतो. जो मनुष्य या तीर्थाचे स्मरण करून यात्रा करतो अथवा या तीर्थाचे महात्म्य श्रवण करतो तो श्री महादेवाचा गण होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील शूलभेद महिमा कथन नावाचा 88वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे शूलभेदचा महिमा वर्णन केलेला आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 89वा. अध्याय 89वा दीर्घ तपा आख्यान. दीर्घ तपा आख्यान. ओम नमो नर्मदाय. ईश्वर उवाच अन्यच्चाख्यानकं वक्षे पुरावृत्तं नराधिप सकुटुंबो गतः स्वर्गमृषी दीर्घतपा महान. श्री महादेव बदले, हे राजा, आता प्राचीन काळचे अन्य आख्यान कथन करतो ज्यात श्रेष्ठ दीर्घतपा ऋषी सहकुटुंब स्वर्गात गेलेत. श्री शंकर बदले, चित्रसेन नावाचे विख्यात महाबलवान काशीचे राजा होते. त्यांच्या नगरीत सर्व कामनांनी युक्त ब्राह्मण राहत होते. मानवांनी पूर्ण व अनेक रत्नांनी शोभित गंगा किनारी वसलेली ती नगरी वाराणसी नावाने प्रसिद्ध झाली. जी इंद्रप्रस्थासम शोभिवंत गौरी व गोकुळाने युक्त अनेक ब्राह्मणांनी व्याप्त व वेदध्वनींनी भारली होती. ती नगरी खरेदी व विक्री करणाऱ्या अनेक व्यापारी वर्गांनी युक्त बाजार, नगराश्रय, पथनी, उत्सव आदींनी भूषित होती. शिवाय देवांची दिव्य मंदिरे, उपवने नानारम्य फळांनी, फुलाफळांनी तसेच केळीच्या घडांनी सुशोभित होती. त्या नगरीच्या उत्तर दिशेला त्रैलोक्यात प्रसिद्ध मंदारवन नावाचे अतिसुंदर उपवन होते, जे अनेक वृक्षलतांनी व्याप्त व नाना फुलांनी शोभायमान होते. तिथे जास्त प्रमाणात मंदार वृक्ष असल्यामुळे ते मंदारवन नावाने प्रसिद्ध होते. तिथे दीर्घतपा नावाच्या ब्राह्मणाचे त्याच्या पत्नी व पुत्रांसहित नित्य वास्तव्य होते. त्यांच्या सन्निध राहणारे त्यांचे 5ही पुत्र त्यांची सेवा करत होते. ऋष्यशृंग नावाचा त्यांचा लहान मुलगा वेदाध्ययनात रत गुणवंत ब्रह्मचारी महातपस्वी होता. तो नित्य योगाभ्यासात गर्क होता. तो कंदमुळे व फलाहार करी व हरिण रूपात सदा हरणांच्या कळपातच राहत असे. ही कथा ही पूर्व भागात आलेली आहे. तर हे पुन्हा इथे रिपीट झालेलं आहे, पुनरावृत्ती इथं झालेली आहे. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये पुनरावृत्ती ही होते, तसंच इथे पण झालेली आहे. प्रातःकाळी व सायंकाळी आता हा जो दीर्घतपा राजा ब्राह्मण आहे त्याचा मुलगा ऋष्यशृंग हे सगळ्यात लहान मुलगा आहे हा. तर तो महातपस्वी होता आणि तो हरणांच्या कळपात हरिण होऊन राहत होता. म्हणजे त्याच्याकडे काय सिद्धी असेल की तो हरणांच्या कळपामध्ये हरणाचं रूप घेऊन राहत होता. तरी ते दिले. ऋष्यशृंग नावाचा त्यांचा लहान मुलगा वेदाध्ययनात रत गुणवंत ब्रह्मचारी महातपस्वी होता. तो नित्य योगाभ्यासात गर्क होता. तो कंदमुळे व फलाहार करी व हरिण रूपात सदा हरणांच्या कळपातच राहत असे. प्रातःकाळी व सायंकाळी मातापित्यांसमोर उभा राहून तो ऋषीपुत्र त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार करत असे व पुन्हा त्या पर्वतीय वनात निघून जाई. एक दिवस हरणांमध्ये खेळत असताना तो एका राजाच्या बाणाने विद्ध झाला व मरण पावला. उत्तानपाद राजाने विचारले, आश्रमात राहत असलेला दीर्घतपाचा पुत्र कसा मरण पावला? श्री महादेव बदले, राजा, तू एकाग्रतेने ही विचित्र कथा ऐक. याच्या श्रवणाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. महाबलवान पराक्रमी काशीवासी काशीचे महाराज चित्रसेन होते. त्यांनी एकदा मंत्र्यांना म्हटले, मी शिकारीला जातो, तोपर्यंत तुम्ही राज्यात राहा. मंत्र्यांनी होकार दिल्यावर राजा घोड्यावर स्वार होऊन शिकारीला गेलेत. राजा पाठोपाठ सेवकही गेलेत. वनात जात असताना अनेक छत्र दिसत होते. हत्ती व घोड्यांच्या पायांनी जी धूळ उडत होती
त्याने सूर्यासहित सर्व भूमंडल झाकले होते. तिथे सूर्य, चंद्र व दिशा दिसत नव्हत्या. वृक्ष व पर्वतांची शिखरेही दिसत नव्हती. तेवढ्यात तिथे हरणांचा कळप दिसला. राजा व राजपुत्रांसहित सर्वजण तिकडे धावले. हरणांचा कळप विखुरला व ती हरणे अतिवेगाने दशदिशांना धावलीत. राजा चित्रसेन एका मार्गाने गेले. जिथे हरणे होती तिथे ते एकटेच गेलेत. पक्षीरहित त्या वनात राजा शिरले. वारुळे, झाडे, झुडपे व वेलींनी युक्त घनदाट वनात शिरलेले राजा दृष्टीस पडत नव्हते. राजाच्या लक्षात आले की ते एकटेच होते. सोबत घोडा व पायदळ नव्हते. राजा चित्रसेन मनात म्हणाले, इथे मला कोणी ओळखत नाही व मी दशदिशांना ओळखत नाही. ते सावलीत बसले. पुन्हा पुन्हा विश्रांती घेत तहान भुकेने व्याकुळ पर्वतांवरून घनदाट जंगलात फिरत असताना त्यांनी कमळांनी शोभित एक तलाव पाहिला. हंस, करडुआ व चक्रवाकाच्या आवाजाने कुजित तो तलाव पाहून राजा प्रसन्न झाले. कमळे घेऊन त्यांनी तिथे स्नान करून पितर व देवतांचे यथाविधी तर्पण केले. निर्मळ जल पिऊन ते तृप्त झाले आणि जलाबाहेर येऊन किनाऱ्याजवळील एक वृक्ष पाहून तिथे उभे राहिले व चिंता करू लागले. आता काय करावे? ते वनात सावलीत बसले असताना त्यांनी अनेक हरणांचा कळप पाहिला. ती हरणे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा वेगवेगळ्या दिशांना तोंड करून बसली होती. काही हरणे झोपली होती तर काही कान ताठ करून बसली होती. हरणांमध्ये महातपस्वी ऋष्यशृंग बसले होते. हरणांना पाहून राजा मनातल्या मनात म्हणाला, मी एका हरणाचा वध करून मन तृप्त होईपर्यंत खाईन. हरणाचे मांस खाऊन धष्टपुष्ट होईन व त्यानंतर मार्ग शोधित काशीला परतेन. तर राजा आणि सर्व सैन्याची चुकामूक झाली इथे आणि त्याला तहान लागले तर पाणी पण प्यायलं ते तलावातलं आणि इथे हरिण आहे तर हरणाची शिकार करण्याचा विचार केला. वृक्षाखाली बसलेल्या त्या सामर्थ्यवान राजाने असा विचार करून हाती धनुष्य घेऊन बाण सोडला. त्या बाणामुळे सर्व हरणे पळून गेलीत. त्यांच्यातील महातपस्वी ऋष्यशृंग बाणाने विद्ध होऊन कृष्ण कृष्ण म्हणत खाली पडले व म्हणाले, मला आता कोणी मारले? मला मारण्याची दुर्बुद्धी कोणाला झाली? हरणांमध्ये बसलेला असा मी कोणताही अपराध केला नाही. मनुष्याचा आवाज ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने त्वरित तेथे जाऊन त्या ब्रह्मतेज असलेल्या ब्राह्मणास पाहिले. राजाने दुःख व्यक्त केले. हाय हाय, आज या ब्राह्मणाला मारून मी महापाप केले. ते ऐकून ब्राह्मण म्हणाला, माझ्या मरणानंतर तुला काहीच सिद्धी प्राप्त होणार नाही. तुला हत्येचे पातक लागेल. माझे माता पिता वृद्ध आहेत, तसेच माझे बंधू तपस्वी आहेत. माझा मृत्यू झाल्यावर माझ्या वैन्यांना मरण येईल आणि सर्व हत्यांचे पातक तुला लागेल. तुझी शुद्धी कशी होईल? मी तुला उपाय सुचवतो, त्याचा तू अंगीकार करावा. राजाने विनवले, तुमच्या मनात जो उपाय असेल तो मला सांगावा. हे महामुनी, मी तो महाप्रयत्नांनी करेन. ऋष्यशृंग महातपस्वींनी विचारले, तू कुठून आलास व कोण आहेस? तू इथे कसा आलास? तू ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वा चांडाळ यापैकी कोण आहेस? राजाने सांगितले, मी ब्राह्मण, वैश्य व शूद्र नाही, मी क्षत्रिय आहे. ऋष्यशृंग महातपस्वी म्हणाले, जिथे माझे माता पिता आहेत त्या पवित्र आश्रमात तू मला घेऊन चल आणि स्वतःची ओळख करून दे की त्यांच्या पुत्राचा वध करणारा तूच पापी आहेस. त्या दोघांना तुला पाहून दया येईल. ते त्यावर उपाय करतील व शांती होईल. ते ऐकून राजा चित्रसेन त्या ब्राह्मणाला खांद्यावर घेऊन आश्रमात गेलेत. त्यांना उचलून नेण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे विश्रांती घेत घेत ते चालत होते. त्या विकलावस्थेत असलेल्या ब्राह्मणाला त्याने बेशुद्ध झालेले पाहिले. तेव्हा त्याला वटवृक्षाच्या सावलीत ठेवून राजाने थोडी विश्रांती घेतली. त्याला पुन्हा पुन्हा आका मारल्या, पण त्याच्याकडे पाहून तो महातपस्वी योगी ऋष्यशृंग ध्यानयोगाने त्वरित मरण पावला. तेव्हा राजाने वेदशास्त्रानुसार त्याला अग्नी दिला. त्यानंतर स्नान केल्यावर शोकाकुल होऊन राजा रडू लागला. अतिशय उद्वेगाने तो म्हणाला, आज याला ठार केल्यावर मी काशीला स्वगृही कसा परत जाऊ? त्यापेक्षा ब्रह्महत्येच्या पातकामुळे मी स्वतःचे शरीर अग्नीत भस्मसात करावे अथवा आश्रमात जाऊन या महर्षीची ही अवस्था कशी झाली ते सांगावे. या विचाराने राजा आश्रमाजवळ गेला. ऋष्यशृंग तपस्वीच्या अस्थी घेऊन तो त्या ब्रह्मर्षीच्या समोर उभा राहिला. दीर्घतपा ऋषी म्हणाले, यावे आपले आज स्वागत आहे. आसनस्थ व्हावे. मी दीर्घतपा नावाचा ऋषी आहे. हे आसनसहित मधुपर्क आपल्यासाठी आहे.
चित्रसेन राजाने सांगितले, आज मी महर्षींच्या अर्घ्यास पात्र नाही, कारण हे ब्राह्मण, हरणांमध्ये बसलेला आपला पुत्र माझ्या बाणाने विद्ध झाल्यामुळे आपल्या पुत्राला मारणाऱ्या या पापीला घोर दंड द्यावा. हे ब्राह्मण, हरणाच्या रूपातील ऋष्यशृंग तपस्वी माझ्याकडून मारले गेले. ब्राह्मण, हे जाणून जे उचित आहे ते करावे. ते ऐकून ऋष्यशृंग तपस्वींची माता बाहेर येऊन विवळू लागली. हाय, मी मेले. त्यानंतर ती जमिनीवर पडून पुत्रशोकाने विकल, दुःखाने पीडित क्रौंच पक्षाप्रमाणे विलाप करू लागली. हा पुत्र वेदपठन जप होम करणारा, तू दारी आलेला जाणून तुझी मी कशी विचारपूस करू. असे ऐकले आहे की जगात चंदन थंड असते, पण मिठीतील पुत्राचे शरीर चंदनाहून थंड असते. यामुळे हे पुत्र, मी तुला मिठीत घेऊ इच्छिते. तुझ्या विना मी मरून जाईन. असा विलाप करत पुत्रशोकाने पीडित ती दुःखी विवळणारी माता बेशुद्ध झाली. पत्नीला मूर्छित पडलेले पाहून ते श्रेष्ठ मुनी राजावर महाक्रोधित झाले. हे महापापी, तू निघून जा. तुझे तोंड मला दाखवू नकोस. काही कारण नसताना तू माझ्या पुत्रास ठार केलेस. हे राजा, तुला अनेक ब्रह्महत्येचे पातक लागेल, कारण कुटुंबासहित मला तू मृत्यूरूपच आहेस. असे म्हणून तो ब्राह्मण पुन्हा पुन्हा विचार करून क्रोध त्यजून मुनी मार्गावर येऊन वदला. हे राजा, आता तू उद्विग्न होऊ नकोस, कारण हे मानत पुत्रशोकामुळे शिवाय दुःखावेगाने मी कडवट शब्दोच्चार केला. कर्मप्रेरित बुद्धिमान मनुष्य काय करू शकतो. बहुतांशी मनुष्याची बुद्धी कर्मानुसार काम करते. त्यानुसार आमच्या प्रारब्धात जे लिहिले होते ते तू केलेस, पण ब्रह्महत्येचे पातक निसंशय तुला लागेल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व चांडाळ यापैकी तू कोण आहेस ते सत्य तू मला सांग. तू माझ्या पुत्रास का मारलेस. काय सांगतात इथे, हे दीर्घतपा आता ब्राह्मण आहे ते पहिल्या पुत्रशोकामुळे आणि पत्नी मूर्छित झालेली पाहून ते क्रोधितही झाले. पुत्रशोकही होता, पत्नीची अवस्था पाहून ते क्रोधित झाले आणि त्यामुळे त्यांनी राजावरती तो क्रोध व्यक्त केला. परंतु नंतर मात्र ते संतुलनात आले आणि त्यांनी राजाला ते सांगतायत की हे राजा, आता तू उद्विग्न होऊ नकोस, कारण हे मानद पुत्रशोकामुळे शिवाय दुःखावेगाने मी कडवट शब्दोच्चार केला. कर्मप्रेरित बुद्धिमान मनुष्य काय करू शकतो. बहुतांशी मनुष्याची बुद्धी कर्मानुसार काम करते. यानुसार आमच्या प्रारब्धात जे लिहिले होते ते तू केलेस, पण ब्रह्महत्येचे पातक निसंशय तुला लागेल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व चांडाळ यापैकी तू कोण आहेस ते सत्य तू मला सांग. तू माझ्या पुत्रास का मारलेस. तेव्हा चंद्रसेनने सांगितले, हे ब्राह्मण, मी आपणास सांगतो, आपण मला क्षमा करा. हे पूज्य, मी ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि चांडाळही नाही. मी काशीचा राजा क्षत्रिय आहे. हरणांच्या शिकारीसाठी मी उत्तम वनात आलो होतो. त्या वनात भ्रमण करताना हरणाचे रूप धारण केलेला आपला पुत्र मी मारला. हे ब्राह्मण, आता मी काय करावे, मला काही उपाय सांगा. दीर्घतपा वदले, हे राजा, तुला एकच ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त व्हायचे नाही, कारण देश, काल व शक्तीनुसार तू त्या पलीकडे आहेस. ऐक, हे राजा, ऋष्यशृंग पाठोपाठ त्याची पत्नी, माता व माझ्या सकट माझे 4 पुत्र जीवित राहू शकत नाहीत. हे राजा, कुटुंबासहित आम्हा सर्वांना अग्नी देऊन आमच्या सर्वांच्या अस्थी शूलभेदात श्री नर्मदा जलात विसर्जन कराव्यात. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर सर्व पापहरण करणारे अत्युत्तम शूलभेद नावाचे प्रसिद्ध तीर्थ आहे. तिथे पवित्र होऊन आमच्या अस्थी विसर्जित कराव्यात. यामुळे तू सुद्धा निसंशय सर्व पापातून मुक्त होशील. राजा म्हणाला, पूज्य, आपण मला आज्ञा द्यावी, मी निसंशय तसेच करीन. राज्य, खजिना, पत्नी व पुत्र आदी जे काही माझे आहे ते सर्व आपणास दान करेन. हे ब्राह्मण, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. हे उत्तानपाद राजा. त्यावेळी मुनी व चित्रसेन राजाने एकमेकांना सांगताच छाती फुगून मुनीची पत्नी मरण पावली. हे उत्तानपाद राजा. त्यावेळी मुनी व चित्रसेन राजाने एकमेकांना सांगता छाती फुटून मुनीची पत्नी मरण पावली. पुत्रशोकामुळे ग्रस्त अशी ती निर्जीव जमिनीवर पडली. मातृशोकाने पुत्र मरण पावले व पुत्रांच्या पत्नीही मरण पावल्या. मुनीसहित सर्व मृत झालेले पाहून राजाने त्या आश्रमवासी ब्राह्मणांना बोलावले. त्या श्रेष्ठ राजाने
त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. त्या एकत्रित झालेल्या ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार त्याने त्यांना अग्नी दिला. स्वदेह पवित्र करून प्रयत्नपूर्वक सर्व अस्थी घेऊन महीपती चित्रसेन दक्षिण दिशेला पायी पायी निघाले. चालून चालून थकल्यावर ते विश्रांतीसाठी सावलीत बसत व पुन्हा चालायला सुरुवात करत होते. अस्थी हातात घेऊन कपड्यांसहित स्नान करून निर्जल व निराहार राहून ते दक्षिण दिशेला निघाले. अल्पावधीत राजा श्री नर्मदा तटावर पोहोचले व तेथील आश्रमवासी सर्व ब्राह्मणांना त्यांनी शूलभेदाचा मार्ग विचारला. ब्राह्मणांनी सांगितले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर जाऊन बघ, अन्यथा माहीत नाही. ऋषींच्या सांगण्यानुसार राजा गेलेत आणि अनेक ब्राह्मणांनी व्याप्त ते तीर्थ त्यांनी पाहिले. ते नाना वृक्षलता तसेच फुलांनी व प्राणीमात्रांनी शोभित अनेक व्रतधारी उत्तम ऋषींनी युक्त होते. कोणी ऋषी एका पायावर उभे तर कोणी सूर्यासमान तेजस्वी होते. कोणी एककेंद्रित दृष्टी लावून उभे होते तर कोणी ऊर्ध्वबाहू स्थित होते. कोणी चांद्रायन व्रत करत होते तर कोणी एक पंधरवडाभर वा महिनाभर वा 2 महिने निराहार राहत होते. कोणी खाली पडलेली पाणी खात होते तर कोणी वायू सेवन करत होते. कोणी योगाभ्यासात गर्क परमपदाचा ध्यास घेतलेले होते. कोणी गृहस्थाश्रमात स्थित होते तर कोणी अग्निहोत्र करणारे होते. अशा ब्राह्मणांना पाहून राजाने गुडघे टेकवले व नतमस्तक होऊन त्या ब्राह्मणांना विचारले, ते तीर्थ कुठे आहे जिथे सर्वांना मनोवांछित सिद्धी व पुण्यफल प्राप्त होते. एका ऋषीने सांगितले, तुम्ही भृगुतुंगच्या वर 100 धनुष्य चला. त्यानंतर जलपूर्ण सुंदर कुंड तुम्हाला दिसेल. ते ऐकून चित्रसेन राजा कुंडावर गेले, पण ते तीर्थ पाहून राजा गोंधळले. ते कुंड आणि विशेषतः गंगा आणि प्राची सरस्वती पाहून तर ते चक्रावलेच. आश्चर्यचकित झाले. ते विचार करत हळूहळू जात असताना पाऊंससहित एक क्रौंच पक्षी त्यांनी आकाशात भ्रमण करताना पाहिला. ज्याच्याजवळ मांस नव्हते असे पक्षी त्याला चोच मारत होते. सर्व मांस खाणारे पक्षी आपापसात लढत होते. तो क्रौंच पक्षी इतर पक्ष्यांनी चोचीने मारल्यामुळे पाण्यात पडला. प्राचीन काळी जिथे श्री महादेवाने पर्वत त्रिशूळाने भेदला होता त्या तीर्थाच्या प्रभावाने तो क्रौंच पक्षी पुरुष झाला. दिव्य रूप धारण केलेला विमानात बसलेला तो क्रौंच पक्षी व अप्सरागण गात असलेले पाहत राजा त्या तीर्थावर आला. अस्थी जमिनीवर ठेवून विधीपूर्वक स्नान करून तिळमिश्री जलाने इष्टदेवतांचे तर्पण करून त्यांनी अस्थी जलात विसर्जित केल्यात. तेव्हा क्षणभरात राजा वर मान करून पाहत उभा राहिला. त्याने त्या सर्वांना देवतांच्या उत्तम मूर्ती धरलेले पाहिले. दिव्य वस्त्र परिधान केलेले, दिव्य दागिन्यांनी सजलेले, अप्सरांनी युक्त सोन्याच्या अलग अलग दिव्य विमानावर बसून ते सर्व श्रेष्ठ दीर्घतपा ऋषींचे कुटुंब स्वर्गात जात असताना पाहून राजा अतिप्रसन्न झालेत. विमानावर बसलेले दीर्घतपा ऋषी चित्रसेन राजाला वदले, हे महामती महाराज चंद्रसेन, वा वा, हे नृपश्रेष्ठ, तुझ्या कृपा प्रसादाने आज आम्हाला दिव्य गती प्राप्त झाली. तू हे महाकर्म केले आहेस. हे कर्म पुत्रसुद्धा स्वपितरांसाठी करत नाही. हे राजा, तू आता माझ्या वचनानुसार निष्पाप होशील. हे राजा, तुला मनोवांछित फल प्राप्त होईल. त्या बुद्धिमान चित्रसेनला आशीर्वाद देऊन स्वपुत्रांसहित दीर्घतपामुनी स्वर्गात गेले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील दीर्घतपा आख्यान नावाचा 89वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे अस्थि विसर्जन हे शूलभेद तीर्थात केलं आहे आणि त्यामुळे हे दीर्घतपा ऋषी, त्यांची मुलं, सुना आणि त्यांची पत्नी आणि त्यांचा पुत्र ऋष्यशृंग ह्यांना उत्तम गती प्राप्त झालेली आहे. तर हे इथे अस्थि विसर्जनाचं महत्त्व आणि अस्थि विसर्जनसुद्धा किती पावित्र्याने केलं पाहिजे हे महत्त्वाची गोष्ट आहे, हे इथे सांगितलेलं आहे. आणि अशा तीर्थाच्या ठिकाणी करणं हे किती पुण्यदायी आहे हे सांगितलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीर्घतपा ऋषी हे जे म्हणाले की जे माझा मुलगा अशा प्रकारे त्याचं वध होणं हे प्रारब्ध आहे, हे आमचं प्रारब्ध आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यात तो शोक होणार आहे की अशा प्रकारे वध झाल्यामुळे
मुलाचा वध होणं आणि त्यातून आम्हाला शोकग्रस्त होणं हे आमचं प्रारब्ध आहे आणि असं आमचं प्रारब्ध असल्यामुळे तुला तशी बुद्धी झाली आणि तुझ्या हातून तो वध घडलेला आहे. तर हे ज्ञान आहे. हे ज्ञान हे असं ज्याची प्रज्ञा तपस्येने जागृत झालेली आहे त्याच्याजवळ हे ज्ञान असतं आणि त्यामुळे त्यांनी राजाला पुढे कसं काय करायचं हे सर्व मार्गदर्शन केलं. तर अशा पद्धतीने त्यांनी घडलेली घटना पूर्ण ज्ञानयुक्त दृष्टीने पाहिली आणि राजाला सुद्धा त्यांनी माफ केलं आणि कारण प्रारब्धामुळे हे दुःख आलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं आणि राजाला माफ केलं. राजाला उपायही सांगितला, की आता मुलानंतर आम्ही जिवंत नाही राहू शकत. तर आमचा पण मृत्यू हा होणारच आहे आणि त्यानुसार पुत्रशोकाने ते सर्वांचे तिथे मृत्यू झालेत आणि पुढे अस्थिविसर्जन करण्याची कुठं करावं हे त्यांनी सांगितलं आणि ते अस्थिविसर्जन शूलभेद तीर्थात त्यांनी करायला सांगितलं. कारण त्यांना त्या तीर्थाची महती माहीत होती आणि त्यानुसार राजाने त्यांचे सर्वांचे अग्निसंस्कार केले आणि अस्थिविसर्जन करण्यासाठी तो शूलभेदा तिथे गेला आणि तिथे क्रौंच पक्षाच्या तोंडात मांसाचा तुकडा होता. तो चुकून इतर पक्ष्यांमुळे तो क्रौंच पक्षी पडला पाण्यामध्ये आणि त्याचा उद्धार झाला. तर हे पाहतोय राजा आणि त्यामुळे त्याला त्या तीर्थाचं महात्म्य लक्षात आलं आणि अस्थिविसर्जन केल्यानंतर सुद्धा हे सर्वच जण त्यांची गती त्यांचाही उद्धार झालेला राजाने पाहिला. तर अशा प्रकारे हे महात्म्य शूलभेद तीर्थाचं दिलेलं आहे. तिथं अस्थिविसर्जन केल्याचं फळ हे दिलेलं आहे. चित्रसेन राजाच्या संदर्भात आहे. अध्याय 90 चित्रसेन कथावर्णन. ओम नमो नर्मदाय उत्तानपाद उवाच दृष्ट्वा तत्तीर्थ महात्म्यं चित्रसेनो नरेश्वरः विपुलं तीक्ष्णधारश्च कंठे चासी नृपोत्तम. उत्तानपाद राजाने सांगितले, हे नृपोत्तम, त्या तीर्थाचे महात्म्य पाहून राजा चित्रसेन श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महादेव आदी सर्व देवांचे ध्यान करून अति धारदार तलवार स्वतःच्या गळ्यावर चालवणार तत्क्षणी स्वतः श्री विष्णू व श्री महादेवाने ते पाहिले. श्री महादेवाने राजाचा हात पकडून म्हटले, राजा, तू अकाली देहत्याग करू नकोस. आता तू तरुण आहेस, तुझे मरण अयोग्य आहे. त्यापेक्षा तू स्वस्थानी त्वरित जा आणि मनमुराद भोग उपभोग इंद्रदेवाप्रमाणे निष्कंटक राज्य भोग. चित्रसेन राजाने सांगितले, हे देव, राज्य, पुत्र, बांधव, भार्या, कोशागार, गायी व घोड्यांची मला इच्छा नाही. श्री महादेव, मला मुक्त करा, माझ्या मार्गात विघ्न आणू नका. श्री महेश्वर, आज आपल्या कृपाप्रसादाने मला स्वर्गप्राप्ती होईल. श्री महादेव बदले, ज्याच्यासमोर श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महादेव उभे आहेत, त्याला स्वर्गात काय काम? तिथे जाऊन तू काय करशील? तिन्ही देवता तुझ्यावर प्रसन्न आहेत. तू उत्तम वर माग. राजा, मनोवांछित वर माग. हे सत्य आहे, यात संशय नाही. राजा चित्रसेन म्हणाले, जर श्री महादेव, श्री विष्णू व श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महादेव तिन्ही देवता प्रसन्न आहेत, तर आजपासून आपण नित्य इथेच राहावे. जसे आपण तिघांनी गयाशीर पुण्यक्षेत्र केले, तसे शूलभेदही पावन करा. शिवाय जिथे जिथे आपण राहाल तिथे तिथे मीही वसावे. हे सुरेश्वर, आपल्या सर्व गणांमध्ये मी अवध्य असावे. श्री महादेव बदले, हे नरेश्वर, आजपासून आम्ही शूलभेदला राहू. आमच्या कलांशाने आम्ही तिन्ही देवता त्रिकाळ इथे निवास करू. तू निसंशय नंदी नावाचा गण होशील. माझ्या सन्निध राहिल्याने सदा प्रथम तुझी पूजा होईल. अस्थि जलात विसर्जन करून कुटुंबासहित विमानावर बसून जसे दीर्घ तपा गेले व स्वर्गात विराजमान आहेत, तसेच तूही कर. हे उत्तानपाद राजा. या प्रकारे राजा चित्रसेनला वर देऊन तिन्ही देवता कुंडावर जाण्याचा विचार करत तिथेच बसून आपापसात म्हणाले, हे तीर्थ शुभ आहे. जसे सर्व महिन्यात गया शिरपुण्य तीर्थ आहे, तसे श्री नर्मदाच्या किनारी शूलभेद निसंशय पुण्यतीर्थ आहे. श्री ब्रह्मदेव म्हणाले, राजा, हे तीर्थ गया शिरसम पुण्यतीर्थ आहे. या जलात स्नान करून मनुष्य निर्मळ होतो. गया तीर्थ सोडून अन्य सर्व तीर्थे शूलभेद तीर्थाची सोडावी कलाही नाही. पिंडदान आदी कर्मांसाठी कुंडाच्या दक्षिणेला 10 हात व पूर्व पश्चिम वायव्येला 21 हात या तीर्थाचे प्रमाण आहे.
ज्यांनी या तीर्थावर दान केले ते सर्व पुण्यात्मा आहेत. त्या तीर्थात श्री विष्णू श्री महादेवाच्या रूपात आहेत, मात्र श्री ब्रह्मदेव निज रूपातच सदा स्थित आहेत आणि भक्तिपूर्वक केलेली पूजा स्वीकारतात. पूर्वज त्यांच्या कुळात जन्मलेला प्रत्येक पुत्र पाहून विचार करतो की तो शूलभेद तीर्थात जाऊन केव्हा त्यांचे पिंडदान करेल. जो पंचस्थानी पूर्वजांचे भक्तीने श्राद्ध करतो तो प्रेतरूप होणाऱ्या कुळातील सर्वांना तारतो. पित्याच्या 21, मातेच्या 21 आणि पत्नीच्या 11 पिढ्या तो तारतो. देवता, ब्राह्मण व पितरांचे दयापूर्वक श्राद्ध करणारा श्री महादेवा सन्निध राहतो. आत्महत्या व गोहत्या करणाऱ्या तसेच स्त्री, जल, पशु, विजेने मृत झालेल्यांचा अग्निदाह, शुद्धी जलदान होऊ शकत नाही. पण शूलभेद तीर्थात भक्तिपूर्वक श्राद्ध केल्यास त्यास मोक्ष अवश्य मिळतो. वर्षभर ते श्राद्धाने निसंशय तृप्त राहू शकतात. जे पाप अजाणतेपणाने लहानपणी केले ते सर्व एक वेळा स्नान केल्याने त्वरित नष्ट होते. धोब्याचा धुतलेला कपडा जसा निर्मळ होतो तसा पापी मनुष्य या तीर्थात स्नान केल्याने निर्मळ होतो. त्या तीर्थात श्री महादेवाचे ध्यान करून संन्यास घेणाऱ्यास परमपद प्राप्त होते. स्वेच्छेने श्री महादेवाच्या मंदिरात विहार करून तो इहलोकात श्रेष्ठ कुळात उत्पन्न होतो. तो वेदांत तत्व जाणणारा, रूपवान, व्याधिवर्जित, सर्व धर्म व सर्व आचारांनी युक्त असतो. हे राजा, या उत्तम तीर्थाचे फल मी सांगितले. जो या आख्यानाचे प्रत्येक पर्वात श्राद्धात देवमंदिरात वा ब्राह्मणास सन्निध बसून भक्तिपूर्वक पठन करतो त्याच्यावर देव व मनुष्य पितरांसहित प्रसन्न होतात. याचे नित्य पठन श्रवण करणाऱ्याचा सर्व पापसंचय नष्ट होतो. या तीर्थाचे महात्म्य लिहून ब्राह्मणाला देणाऱ्यास पूर्वजन्माचे स्मरण होते व मनोवांछित फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील चित्रसेन कथावर्णन नावाचा 90वा अध्याय पूर्ण झाला. तर असे हे ह्या शूलभेद तीर्थाचं महात्म्य इथं वर्णन केलेलं आहे.